सद्भावना दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने बाळापूर शहरात तिरंगा यात्रा काढून शहीदांना वाहिली श्रद्धांजली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात बुधवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 11:30 वाजता राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या उपस्थितीत सद्भावना दिनानिमित्त बाळापूर शहरातील काँग्रेस कार्यालयापासून तिरंगा यात्रा काढण्यात आली। नुकत्याच भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धातील चकमकीत शहीद झालेल्या सैनिकाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बाळापूर येथील काँग्रेस कार्यालयापासून तिरंगा यात्रा सुरू करण्यात आली व तेथून शाही मस्जिद जवळील मोठी दर्गा व मोठी दर्गा ते बसस्टँड आणि बसस्टँड ते जयस्तंभपर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली। या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने शहीद सैनिकांना चिरंजीवी होवो, राजीव गांधी चिरंजीव व्हा, सुप्रिया कुरेशी आम्हाला तुमचा अभिमान आहे, व्यमिका सिंग आम्हाला तुमचा अभिमान आहे अशा घोषणांसह शेकडो लोक हातात तिरंगा ध्वज धरून शांततेत तिरंगा पायी चालत होते। त्यांच्या पुढे या विभागातील निवृत्त माजी सैनिक लष्करी गणवेशात चालत होते आणि सैनिकांच्या मागे सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि जनता मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेत सामील झाले होते व शेवटी राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे, माननीय नगरसेवक डॉक्टर मोहम्मद फैयाज हुसेन, मनपा अध्यक्ष मोहम्मद जमीर उर्फ जम्मू शेठ, माननीय नगरसेवक मोहम्मद अकरम, माननीय नगरसेवक नासिर हुसेन, माननीय नगरसेवक मोहम्मद मजहर, माननीय नगरसेवक मुशीर उल हक, माजी सैनिक इकबाल साहेब, माजी सैनिक सय्यद जाकीर अली, माजी सैनिक रवींद्र तायडे, माजी सैनिक सुनील तायडे, माजी पोलीस उपनिरीक्षक हरिदास अवचार, सत्यनारायण घाटोड, युवक काँग्रेस साजिद इक्बाल, जयराम सोनोने, रवींद्र लांडे, गोपाल भोंडे, इंद्रजित देशमुख, भूषण रहाणे, स्वप्नील पाठक, रमेश अहिर, प्रल्हाद गोरे, अखिल मास्टर, गणेश पारेकर, दीपक पोहरे, सलमान खान, दिलीप पाटील, मोहम्मद फैजान, शेख कासम, इलियास अहमद, मोहम्मद समीर, मोहम्मद जमीर, मोहम्मद सौद समीर राज, प्रशांत वानखेडे यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील असंख्य नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी झाले। आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।